नमस्कार. मी माननीय बळवंत लक्ष्मण माने सॉरी मी माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने आता तुम्हाला सर्वांना भेटायला येतोय. इन्स्पेक्टर मंजू 29 तारखेपासून रोज रात्री 8 वाजता. नमस्कार, मी पप्पू शेठ, तुमचा लाडका पप्या नाही, पप्पू शेठ आहे आता. 3 वर्षात खूप बदल झालेला जाणवत आहे आणि आता तुमच्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा बदल झालाय आणि पोस्ट सुद्धा वाढलेले आहेत. काय सांगाल त्याबद्दल आणि किती एन्जॉय करताय ही फेज? आता तुम्हाला लक्षात येईल एकंदरीत कपडे थांबा महत्वाचे राहिलं हाय अजून एक आपल्याकडे आपण जेवत होतो म्हणून काढून ठेवलं. हे असं हे अंगठ्या हे घड्या हे म्हणजे वाटतंय का तुम्हाला प्रमोशन झालंय आमचं? तर खरंच झालंय. आता इन्स्पेक्टर मंजू आम्हाला 3 वर्ष लिप मिळाले म्हणजे 3 वर्षानंतर काय घडतंय आमच्या आयुष्यात तर मला सत्यानं नगरसेवक बनवलेलं आहे आणि मी नगरसेवक झालेलो आहे आणि एकंदरीत आमचा बिझनेस चांगला चाललेला आहे. बिझनेसमधून पैसा येतोय आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही ती करतोय आणि नगरसेवक झालोय मी आणि माझं लग्न सुद्धा झालंय. आता कवी बरोबर झालंय का सवी बरोबर झालंय हे तुम्हाला मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे. मी सांगत नाही आता कोणाबरोबर झालंय ते. तर आता मी नगरसेवक आहे, लोकांची कामं करतो आणि एकंदरीत असा आता हा नवीन लुक माझा असणार आहे. म्हणजे पाकिट माराची एवढी जबरदस्त प्रगती झाली आहे तुम्हाला सांगतो. चहा विकत 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 पाकिट मार आधी मंजू भेटली, बुरटा पाकिट मार होता. पाकिट मारण्यावरून मंजूताईने मदत केली, मग त्याला सुधरवलं, मग चहाची टपरी टाकली. चहाची टपरी टाकता टाकता काय वाटते काय कुठपर्यंत पोहोचला असेल हा पप्या? पप्या आता झालाय वाळू माफिया. एवढी एवढी प्रोग्रेशन झालंय त्याचं. या बघा काड्या सोनं आण जबरदस्त. म्हणजे पप्याचा आता झालाय पप्पू शेट, प्रॉपर वाळू माफिया. त्यामुळं एक वेगळ्याच रूपाचा तुम्हाला पप्या शेट बघायला मिळणार आहे. तुम्हाला 100% मजा येणार आहे पप्पू शेटला बघताना. बरं, मालिका सुरू होईल जेव्हा एपिसोड तुमचे टेलिकास्ट होतील आणि तुम्ही दोघं जेव्हा दिसाल, प्रेक्षकांना नक्कीच वाटेल की 3 वर्षात एवढा बदल झालाय, आपल्या पण लाईफमध्ये एवढे असे प्रोग्रेस व्हायला हवेत. कारण वेगळं तुमचं लुक सुद्धा दिसते आणि तेवढं अचिव्हमेंट सुद्धा दिसते. सो काय सांगाल की तुम्हाला जेव्हा कळलं की असं लीप घेणार आहोत आपण आणि आपल्या लुकमध्ये असं चेंजेस असणार किंवा आपला कॅरेक्टर थोडाफार चेंज होणार आहे, पहिल्या माइंडमध्ये काय आलं होतं? मला काय वाटलं आहे तसं असेल, फक्त लग्न झालं असेल असं मला वाटलेलं. कॅरेक्टर आहे तेच असेल आणि त्याचं लग्न झालं असं एवढं मला वाटलं होतं. पण ज्यावेळी मला सांगण्यात आलं की तू नगरसेवक आहेस आणि कवी किंवा सवीबरोबर आमचं लग्न होते, सत्या तुला दाजी म्हणणार आहे, तर आणि हे कॅरेक्टर नगरसेवकाचं एक कॅरेक्टर म्हणजे माझे काही सीन आता आम्ही केलेले आहेत. आता सुरुवातीला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जातो धाडकन, मी नगरसेवक आहे, माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने असा माझा टॅगलाईन म्हणजे माझ्या नावाची ती चर्चा होते. तर एवढं सगळं करायला मिळेल असं वाटलं नव्हतं आणि करायला मजा का आली. एवढं सगळं मिळाल्यानंतर एक कॅरेक्टर उभं करता येतं आपल्याला की बाबा नगरसेवक आहे, मी सोनं घातले, पांढरे कपडे, पांढरे शर्ट, पांढरी पॅन्ट, त्यामुळे कॅरेक्टर सापडतं चांगलं आणि करायला सुद्धा आता मजा येते, खूप मजा. कारण प्लेन कॅरेक्टर असतं तर एवढी मजा आली नसती, पण हे एक वेगळं काहीतरी करायला मिळते. त्याला बॅकग्राऊंड मिळलं कॅरेक्टरला, त्यामुळे कॅरेक्टर करताना मजा येते. तो ॲटिट्यूड, तो आरा, तो पैशाचा माज असेल थोडाफार, तर ते सगळ्या गोष्टी आणताना मजा येते, सगळं आलं की. बरं, पप्याचा कॅरेक्टर प्रत्येक वेळी अपग्रेड होत गेलेलं आहे स्टार्टिंग पासूनच. आता खरंच खूप सुंदर दिसतोय. काय हो. सांगशील की हे कळलं तुला की असं लुक असणार आहे किंवा असं चेंज होणार आहे? नाही, मला सुरुवातीला जेव्हा समजलं की लिप घेते त्यावेळेस मी असा विचार केला की पप्याची टपरी सोडून आता काही एखादं हॉटेल वगैरे असेल, त्याचं हॉटेलवरती नाव असेल, हॉटेल पप्पू वगैरे, पप्या वगैरे. पण एकदम अचानक मला समजलं की आता तो डायरेक्ट वाळू माफिया झालाय. म्हणजे जो आधी सुरुवातीचा एक घाबरणारा किंवा जरा हसी मजाक करणारा असा पप्या होता, तो आता एकदम जरा थोडा टेरर मध्ये जाणार आहे. त्यामुळं मलाही आनंद झाला की भाई काहीतरी वेगळा विषय करायला मिळतोय आणि जबरदस्त कॅरेक्टर आहे. मजा येते मला काम करताना. बरं, मला दोघांना विचारायला आवडेल की मालिकेने आता लीप घेतलेला आहे, पण जेव्हा त्या मालिकेचा पहिला एपिसोड होता तो अजूनही लक्षात आहे का की पहिला दिवस, पहिला तुमचा शूट होण्याचा आणि या मालिकेचा आता पहिला दिवस? हो 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 हो. लक्षात आहे. पहिला दिवस शूट आम्ही केलं होतं जिथं आम्ही धान्य वाटप करतो लोकांना, सत्यान मी. तो पहिलाच सीन आम्ही शूट केलेला, पहिला एपिसोड आम्ही एकत्र सगळ्यांनी पाहिला होता, त्यामुळे तेही आठवण आहेत. आणि आत्ताच्या शूटचं जे पहिला सीन तो मी रेकॉर्ड पण केला आहे माझ्या मोबाईलमध्ये, पहिला टेक रेकॉर्ड केलेला आहे आणि पहिला सीन पोलीस स्टेशनला ह्या झालेला आहे. तर आम्ही पहिला एपिसोड जसा कॉन्स्टेबल मंजूचा पहिला एपिसोड सगळ्यांनी एकत्र पाहिला, तसा ह्या आपल्या इन्स्पेक्टर मंजूचा पण एपिसोड आम्ही एकत्र बसून सगळे पाहणार आहोत. येस, मला तर लक्षातच आहे माझा पहिल्या एपिसोड मधला पहिला सीन. कारण खूप पळालो होतो मी त्यावेळी, खूप म्हणजे इतका पळालो होतो की पूर्ण साताऱ्यामध्ये पळालो होतो आणि ते पाय दुखले होते. आणि ज्यावेळी
पहिला एपिसोड प्रीमियरला बघितला, मजा आली होती. बरं, कमाल. हा मी प्रश्न अशासाठी विचारला कारण कलाकार सेम आहेत या मालिकेत सुद्धा 3 वर्षाचा लीप घेतलेला आहे. किती बदल झालाय प्रत्येकामध्ये असं म्हणजे तुमच्या दोघांमधला तुम्ही सांगितलं तरी चालेल की एकमेकांमध्ये किती बदल झालेला असं वाटतंय. तू राहुल बद्दल सांग. राहुल बदल म्हणजे कॅरेक्टर्स बद्दल नाही रिअल लाईफ आपलं आमच्यामध्ये काय बदल नाही झालेला. त्यांना मला काय म्हणायचंय काय म्हण की आता सुरुवातीला आमची 3-4 वर्षापूर्वी तोंड ओळख होती. आम्ही एक कार्यक्रमात भेटायचो. आतिश म्हणून ओळखायचा, मी त्याला ओळखायचो, तो मला राहुल्या म्हणून ओळखायचा. तर आमची चांगली भेट व्हायची. पण आता काय झालं, सिरियलच्यामुळे आम्ही खूप दिवस एकत्र खूप आलो आणि त्यामुळं जमली मैत्री. आणि मैत्री कधी होती, वाईट गुण जुळले की मैत्री जास्त होती. तसं आमची वाईट गुण जुळले ना, आम्ही बऱ्यापैकी सेटवरती आम्ही एकत्र असतो. म्हणजे प्रत्येकाचा ग्रुप असतो, म्हणजे ही तिघं चौघं पटतं, त्या तिघा चौघांचं पटतं. तसं आमचं काही दोघा तिघांचं पटतं, त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू असतो. म्हणजे शूटवर दिवसभर जर असलो तर कंटिन्यू असतो. आणि मग बाकीचं नको सांग. माझा जिगर आहे बलम्या आपला राहुल, कारण त्याचा मी आधी फॅन होतो आणि आता खूप जवळचा मित्र झालाय माझ्या तो. मला भारी वाटतं त्याच्यासोबत राहायला. आमच्या खूप गप्पा होतात, टिंगल्या मस्करी होतात, आम्ही इकडे तिकडे फिरायला जातो आणि काम करता करताच खूप घट्ट मैत्री झाली आणि भारी वाटतं आम्हाला. नक्कीच. आता घट्ट मैत्री झाली तर मित्रांनी गाडी घेतली नवीन, तर कुठे फिरायला घेऊन गेला होता का? फिरायला अजून प्लॅन झाला नाहीये. हा, टू व्हीलरवर आम्ही गेलोय, गाडीत जाऊया आता. काय राहुल, काय सांगशील की नवीन गाडी आता घेतली होतीस तू, मध्यंतरी तू पोस्ट वगैरे टाकले होतेस, काय फिलिंग होती, कशी होती? कारण आपल्याला असं ना, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला हे हवं, हे अचिव्हमेंट करायचं होतं. सो काय सांगशील त्या? नाही, खूप भारी वाटलं. कारण मला एक स्वतःची गाडी घ्यायची होती, स्वतःच्या मेहनतीची. आणि मला i20च घ्यायची होती. ज्यावेळी कॉलेजला असताना मला ती पहिली मॉडेल जे होतं ते i20च आवडायचं. नंतर दुसरं सेकंड बदललं, थर्ड बदललं. मग मी कुठली घेऊया म्हणलं, जी आपण पाहिलेलं स्वप्न होतं कॉलेजला असताना 2008, 6, 7 साली, म्हणलं तीच गाडी घ्यायची. आणि तीच गाडी मला वाटतं मी 15 ते 16, 17 वर्षानंतर ते स्वप्न पूर्ण केलं. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आई वडिलांना खूप झाला की नवीन गाडी आपल्या घरात आली. तर आई वडिलांचा चेहऱ्याकडे बघून वाटलं की हा, आपण काहीतरी केलेलं कामाचं चीज झाला आज, असं मला समाधान वाटलं. नक्कीच. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजेच आपली पोचपावतीच असते. खरं. मालिका आता काही दिवस आधी प्रोमो आउट होत होते, प्रोमो आउट व्हायच्या आधी मालिका संपणार वगैरे असं लोकांपर्यंत पोहोचलं होतं की आता ही मालिका संपणार आहे. आणि तुम्हाला भरभरून प्रतिसाद तर मिळतच होता. हो. सो तुमच्यापर्यंत कसे रिस्पॉन्स येत होते की आता तुमचे कॅरेक्टर बऱ्यापैकी गाजत होते, सो तुम्हाला काही रिस्पॉन्स येत होता का की मालिका बंद करू नका किंवा असं काही, किंवा वेगळं काहीतरी करा? लोकांचं खूप प्रेम होतं आणि हे प्रत्येक कॅरेक्टर घराघरात पोहोचले आणि प्रत्येक कॅरेक्टरवरती लोक जीवापाड प्रेम करतायत आणि सिरियल पाहतायत. त्याच्यामुळे तर आपण कित्येक वर्ष TRP नंबर 1 मध्ये होतो. लोकांनी सांगितलं की नाही, तुम्हाला बघायला आवडतंय, आम्हाला नका असं करू. पण त्यांना माहित नव्हतं की आपण लीप घेणार आहोत आणि दुसरा सीझन चालू होणार आहे पण हे आम्ही सगळं गुलदस्त्यात ठेवलं होतं, कारण कोणाला काही बोललो नव्हतो. पण लोकांना खूप वाईट वाटत होतं. काही रडत बोलायचे आमच्यासोबत, काही मेसेज करायचे. पण ज्यावेळी इन्स्पेक्टर मंजूचा प्रमो पडला त्यावेळी लोकांना कळलं की अरे बापरे, म्हणजे हे कॅरेक्टर पुन्हा एकदा तुमच्या सोबत घरात तुमच्या असणार आहेत, सोबत तुमच्या बरोबर कायमस्वरूपी. म्हणजे त्यांना जेव्हा असं वाटलं की मालिका बंद होते, त्यावेळेस जो रिस्पॉन्स मिळाला तो खूप प्रेम आहे पब्लिकचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की आता इन्स्पेक्टर मंजूला सुद्धा तसाच तगडा परफॉर्मन्स सगळ्यांकडून होईल आणि तगडा रिस्पॉन्स सगळ्यांना मिळणार आहे. नक्कीच. पहिला प्रोमो जेव्हा म्हणजे कॉन्स्टेबल मंजू जेव्हा होता तेव्हा तो प्रोमो पण सुद्धा हिट झाला होता आणि आताचा सुद्धा प्रोमो खूप हिट होतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडतंय. मला पर्सनली तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील की तुम्हाला कसं वाटलं होतं? नाही, खूप छान वाटला प्रमो आत्ताचा. म्हणजे अनपेक्षितच होता प्रमो. ज्या पद्धतीनं ती डेअरिंग करत येते, सगळ्यांना मारत येते आणि लोकांना इन्स्टिंक्ट काय होणार आहे की अचानक यांच्यात असं काय घडलं दोघांच्यात की मंजू डायरेक्ट अटक करायला सत्याला येते आणि सत्या पहिल्यासारखा रॉबिन हुड झालेला आहे आणि ती इन्स्पेक्टर झालेली आहे. मग यांच्या दोघात असं काय घडलं असेल की मंजूला अटक करतं किंवा दोघं एकत्र राहत नाहीत. ही इंटरेस्टिंग हा प्रमो आहे खूप, म्हणजे पुढे नेण्यासाठी की लोकांना बघण्याचं कारण काय. तर आता नवीन कारण मला असणार आहे की काय नेमकं झालं, दोघं कसे एकत्र येतील. यामुळे या प्रमोची खूप म्हणजे आम्हाला खूप फोन आले, खूप मेसेज आले, प्रमो खूप कडक झालाय, प्रमो खूप कडक झालाय. म्हणजे पहिला सुद्धा कडकच होता, मी असं नाही म्हणणार की पहिला वाईट होता किंवा हा चांगला आहे. दोन्ही प्रमो कडक होते. हा प्रमो मला जास्त काळजी काय होती, कारण ऑलरेडी आपण वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाला लोकांसोबत आहे. आता बदल नवीन करतोय, तर हा प्रमो कितपत आवडतोय असं मला शंका होती. पण लोकांना प्रचंड प्रमो आवडला हा. आणि हे खूप कौतुक आहे आपल्या सिरियलचं, कारण यांना म्हणजे आपल्या सिरियलला बूस्ट खूप चांगला मिळणार आहे की लोकांना प्रमो आवडतोय. नाही, मलाही पर्सनली खूप आवडला.
आणि लोकांना सुद्धा आवडलाय. हो. त्यात सत्याचा तो झालेला बदल आणि हे जे काय बदल झाले त्यावरून पब्लिकला प्रश्न पडणार असणार की भाई काय झाला काय नक्की असणार विषय. आता? हा, त्यामुळं आणखी त्यांची उत्सुकता वाढलेली असणार आहे आणि मजा आहे. मला खूप आवडलं. बरं, प्रेक्षकांना एक हा सुद्धा प्रश्न पडणार आहे, कारण आताच इंट्रोडक्शन करून देताना सांगितलंय की बलमाचं लग्न झालेलं आहे आणि सवी की कवी बरोबर ती अजून काही माहिती नाहीये, ते हो. एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांना तो प्रश्न पडेल की जर सवी कवी बरोबर कोणाबरोबर तरी लग्न झालेलं आहे, सो सत्याचं आणि बलमाचं रिलेशन कसं राहणार आहे? कारण आता रिलेशन मैत्रीचं वेगळं होतं आणि आता रिलेशनमध्ये म्हणजे घरचं रिलेशन झालेलं आहे. आता खरं तर ह्याच्या पाठीमागची स्टोरी असं आहे की म्हणजे सत्याच्या वडिलांनी म्हणजे पप्पांनीच म्हटलं की बलमा आपल्या घरात जवळचाच व्यक्ती आहे, घरातलाच व्यक्ती आहे, चांगला माणूस आहे, चांगलं कमवतो, चांगला विचाराचा आहे, चांगला आहे, तर ह्यालाच आपली घरातली मुलगी दिली तर काय हरकत आहे. मग अशा पद्धतीने ते झालेलं आहे, त्यामुळे सत्याची सहमती आहेच. आणि फक्त सवी बरोबर झाले, कवी बरोबर झाले तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता मी जे काही सीन्स करतोय त्याच्यामध्ये सत्या मला दाजी म्हणतोय, दाजी, मी त्याला मेहुणं म्हणतोय चेष्टेनं. म्हणजे असा हा प्रवास, चांगला आनंदाचा प्रवास होणार आहे. आणि हे आमचा जो ट्रॅक आहे सवी कवी बरोबरचा माझा लग्नाचा, तो खूप हिट असणार आहे, कारण मी तिच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे आणि त्या ज्या पद्धतीने माझ्या अंगावरती येत असते ते ती बघायला खूप इंटरेस्टिंग तुम्हाला असणार आहे तो पार्ट. बरं, सत्याबरोबरचं रिलेशन प्रेक्षकांना आधी सुद्धा आवडत होतं आणि नंतर सुद्धा आवडेलच, पण मम्मी साहेबांसोबतचा तुझं नातं तसंच राहणार आहे की डिफरंट हो, होणार आहे? नाही तसंच राहणार आहे. फक्त मी मम्मी म्हणत होतो, मम्मी सासू म्हणतोय आता, असं म्हणतोय. आणि काहीतरी मम्मीचं एखादं काम असलं, समजा आता सत्याला अटक झाले किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर तिथं मी गेलो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तर मम्मी म्हणत असते मला अरे लाखात एक आमचा जाव आहे. तर असं हे रिलेशन असणार आहे मम्मीचं आणि माझं. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल, नवीन रूपामध्ये येते मालिका. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा Yes. मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करा? नक्की आम्ही कॉन्स्टेबल मंजूबद्दल जसं प्रेम केलं आणि तुम्हाला आम्ही एंटरटेन केलं, तुमचं मनोरंजन केलं, त्यापेक्षा जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नवीन कॅरेक्टर तेच आहेत, फक्त 3 वर्ष आपण लीप घेतलेली आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये खूप बदल झालेले आहेत. ते बदल तुम्हाला खूप नक्कीच आवडतील. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या कॉन्स्टेबल मंजूवर जसं प्रेम केलं तसं इन्स्पेक्टर मंजूवर सुद्धा खूप प्रेम करा. आम्ही तुमचं मनापासून मनोरंजन करू. 29 तारखेपासून रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर पाहायला विसरू नका. बरं पप्या, तुझ्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना काय सांगशील? 100% बघा, कारण हा जो लिप घेतलेला विषय तो 100% तुम्हाला आवडणार आहे. 29 सप्टेंबरला रोज रात्री 8 वाजता सन मराठीवर बघायला विसरू नका. इन्स्पेक्टर मंजू.